बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 37. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहारी आटोपल्यावर पाटील बंधूंनी गाडी जुंपली. शामरावनं आशाला उचलून गाडीत बसवलं. नंतर तोनी शांता गाडीत बसले. गाडी हाकवण्यासाठी पाटील बैलांचे कासरे धरून दांडीवर बसले. पहिल्यासारखी जेवणाची बुट्टी डोक्यावर घेतलेल्या अवस्थेत रुक्मिणीनं घराचा दरवाजा ओढून घेऊन टाळा लावला. 3 वर्षांनी घराला टाळा लागला होता. टाळा लागल्यावर ती निर्विकार चेहऱ्यानं बैलगाडी चढून बसली. पाटलांनी गाडी हाकायला सुरुवात केली. आज रुक्मिणी गाडीत बसलेली पाहून लोकांना सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. सगळं दुःख विसरून संपूर्ण पाटील घराणं आता रांकायला लागलं असं सगळ्यांना वाटलं. एक कसर बाकी होती, ती पण आज भरून निघाली असं त्यांना वाटलं. गाव सोडून गाडी शेताच्या वाटेला लागली. रुक्मिणीच्या चेहऱ्यावरचं चिंतेचं सावट दूर हटत नव्हतं. शांता तिला बोलतं करीत होती, पण तेवढ्यापुरतंच बोलून ती गप्प बसत होती. शेतात पोहोचल्यावर पाटलांनी नेहमीप्रमाणे आंब्याच्या झाडाखाली गाडी थांबवली. बैल सोडून झाडाखाली बांधले. सर्वांबरोबर रुक्मिणीही गाडीतनं खाली उतरली. भेदरलेल्या नजरेनं ती इकडं तिकडं पाहू लागली. शेतं हिरवीगार होती, पण त्या शेतात बागडणारी आपली मुलं तिला दिसत नव्हती. काही वेळ ती तशीच उभी राहिली. 3 वर्षांपूर्वी घडला तो जीवघेणा प्रसंग व त्या प्रसंगानं जन्माला घातलेल्या 2 महाभयानक घटनांमुळे वाट्याला आलेलं जीवनभराचं दुःख तिच्या मनात अगोदरच अगदी खच्चून साठलेलं होतं. त्यामुळे तिच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग जसाच्या तसा तरळू लागला. मन भूतकाळाच्या घटनांचा मागोवा घेत त्या घटनांपाठोपाठ धावू लागलं. सर्वच्या सर्व घटना पुन्हा डोळ्यांसमोर स्पष्टपणे दिसू लागल्या. मनात विचारांचं वादळ घोंगावू लागलं. अंतर्मनात कालवा कालव चालू झाली. मन भरून आलं, श्वास वाढला आणि मनातल्या कल्लोळाचा एकाएकी भडका उडाला. विहिरीच्या दिशेकडे तोंड करून ओक्साबोशी रडत ओरडत ती त्या शेताला शिव्या शाप देऊ लागली. शांतानं तिला पकडून ठेवलं. तिचं शरीर क्षीण झालं होतं. तरी पण त्या अंगातलं सगळं बळ एकवटून वेड्यापिशा अवस्थेत ती शेताच्या नावानं बोटं मोडत व दात ओठ खात शिव्या देऊ लागली. शांताला पण रडू आवरेना. रुक्मिणीला मिठी मारून तीही रडू लागली. पाटील व शामराव तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागले. काठीच्या आधारानं उभी राहिलेली आशा आपल्या आईच्या तशा अवताराकडे पाहून रडू लागली. रुक्मिणीच्या रडण्याचा व ओरडण्याचा आवाज शेतातल्या शांत वातावरणात घुमू लागला. आवाज ऐकून बाजूच्या शेतात काम करत असलेले नारायण, तुकाराम व श्रीपती धावून आले. पाठोपाठ त्यांच्या बायकाही धावत आल्या. आणखी काही अघटित तर झालं नसेल या शंकेनं त्यांची मनं घाबरली. त्यावेळीही असेच सर्वजण धावत आले होते. दोघींनाही त्यांनी शांत केलं. प्यायला पाणी दिलं. खूप समजावून सांगितलं. शेताला शेत लागून असलेले हे शेतबंधू सुखदुःखात नेहमी कामाला येत होते. 3 वर्षापूर्वी घडलेल्या त्या दुःखी घटनेनंतर तर पाटील घराण्याशी या सर्वांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले होते. आशाला बरं करून घेण्यासाठी आणि संजयला व उमेशला शोधण्यासाठी सर्वांनी जीवाचं रान केलं होतं. शर्थीचे प्रयत्न केले होते, पण 4ही बाजूनी सर्वांच्या पदरात अपयश पडलं होतं. शेतात गेल्यावर असं काहीतरी घडेल हे पाटील जाणून होते, कारण त्या शेतात जन्माचंच वाईट झालं होतं. वाईटावर तर रडू कोसळणारच. माणूस आनंदात हसतो आणि दुःखात रडतो. मानवी स्वभावाची ही एक सहज प्रतिक्रिया असते. मानवी मन हे जीवनात घडणाऱ्या आणि सभोवतालच्या सर्व घटनांचा व परिस्थितीचा आढावा घेऊन सुखदुःख ठरवत असतं. त्यांचं प्रमाण ठरवत असतं. प्रत्येक घडणाऱ्या घटनेचे पडसाद त्याच्या मनपटलावर उमटत असतात. हसू आणि अश्रू हे त्याच पडसादांची प्रतिक्रिया असते. आशाच्या इच्छेखातर
शेताचं तोंड न पाहण्याचा मांडलेला पण मोडून रुक्मिणी जरी शेताकडे आली असती तरी तिच्या मनातला शेताबद्दलचा राग यत्किंचितही कमी झालेला नव्हता. तो राग अशा रीतीने तिच्या कृतीतनं व्यक्त झाला. माणसाच्या जीवनात अशा काही घटना घडतात की त्या घटना त्याला जीवनाच्या अंतापर्यंत आठवणीत राहतात. सुखी आठवणीपेक्षा दुःखी आठवणीच मनाच्या कप्प्यात घर बनवून दाटी वाटीनं बस्तान मांडतात. वेळ प्रसंगी अतिशय तीव्रतेनं व विजेच्या चपळाईनं त्या भडबडून बाहेर पडत असतात. जीवनभराचं दुःख पदरात घालणाऱ्या त्या शेताला पाहून आज मन कातरणारी तीच दुःखी आठवण रुक्मिणीच्या मनाच्या कोंदणात टाहो फोडत अगदी तीव्रतेनं भडबडून बाहेर आली होती. रुक्मिणीला व शांताला समजावून सांगून व शांत करून सर्व शेतबंधू आपापल्या कामासाठी निघून गेले. तरीही मुसमुसणारी रुक्मिणी बऱ्याच वेळानंतर शांत झाली. शेतात काम असं काही नव्हतंच, फक्त शेत राखणीचं काम होतं. कुणाची तरी गुरं ढोरं पिकात घुसून उगवून आलेली धान्याची हिरवीगार रोपं खातील म्हणून त्याची राखण करीत बसायचं, एवढंच काम. रुक्मिणी, शांता व आशा आंब्याच्या झाडाखाली बसून राहिल्या. पाटील व शामराव उसाला पाणी देण्यासाठी विहिरीच्या दिशेनं निघून गेले. रुक्मिणी म्हणजे कमजोर मनाचं एक प्रतीक होतं. भूतकाळात अडकलेला तो एक जीव होता जो फक्त स्वतःच्या वाट्याला आलेल्या दुःखाचाच विचार करीत होता. दुःखाच्या वर्तुळातनं तो बाहेर पडतच नव्हता. दुःखाला जखमेसारखं जपत त्याला ओंजारत गोंजारत बसला होता. त्याच गोष्टींचा एकसारखं विचार करणं म्हणजे त्या गोष्टींना खत पाणी घालून त्यांना जिवंत ठेवणं आणि त्यांना वाढवणं होय. रुक्मिणी नेमकं हेच करीत आली होती. त्यामुळे दुःखी आठवणीच तिच्या मैत्रिणी आणि अश्रूच तिचे सोबती बनले होते. दुपारी सर्वांनी एकत्रच बसून भाजी भाकरी खाल्ली. सर्वांसोबत बसून रुक्मिणीनंही वेळ लावत 4 तुकडे मोडले. नंतर कसं पीक घेतलं, कसं काम केलं हे शांतानं तिला समजावून सांगितलं. हळूहळू तिनं तिला बोलतं केलं. संध्याकाळ झाल्यावर सर्वजण बैलगाडीत बसून घराकडे परतले. मोकळ्या हवेत जाऊन आशाला प्रसन्न वाटलं होतं. तिला वाचनाची पण आवड होती. तिची 10वीची सर्व पुस्तकं अजून जशी तशी तिच्याकडेच होती. संजय 10वीला आल्यावर त्याला द्यायची असं ठरवून तिनं ती कुणालाही दिलेली नव्हती. सुरुवातीच्या महाकाय दुःखाच्या प्रकोपात तिला त्या पुस्तकांची आठवण सुद्धा आली नव्हती. पण वेळेच्या निरंतरतेत मनावरचं ओझं हलकं झाल्यावर तिला त्या ठेवणीतल्या पुस्तकांची आठवण झाली. पुस्तकांच्या आठवणीमुळं तिला तिच्या दोघाही भावांची अगदी आवर्जून आठवण आली. ते कुठं असतील, काय करत असतील, नक्की असतील का, की आई म्हणते तसं त्यांना धरणाच्या आराला दिलं असेल. की मनाच्या सांत्वनासाठी व जगण्याच्या कारणासाठी ते आहेत व एके दिवशी ते परत येतील हा भ्रम निर्माण करून घेतला आहे आपण. असे अनेक प्रश्न व शंका तिच्या मनात रेंगाळून गेल्या. त्यांच्या आठवणीनं नकळत तिच्या डोळ्यांतनं अश्रूही ओघळले. पुढे शेताकडे जाताना दर दिवशी ती मराठीचं पुस्तक सोबत घेऊन जाऊ लागली. आंब्याच्या झाडाखाली बसून त्यातले धडे वाचू लागली. कविता पाठ करू लागली. तिला बरं वाटू लागलं. मन हलकं हलकं वाटू लागलं. मनावरचा भार उतरून तिला काहीसं मोकळं वाटू लागलं. तिनं वाचनात मन रमवायचं ठरवलं. गावात ब्रह्मदेवाच्या मंदिरात वसंतराव दळवी नावाचे मराठी साहित्याची आवड असणारे गावातलेच एक शिक्षक सावित्रीबाई फुले नावाचं छोटंसं वाचनालय चालवायचे, ते तिला माहीत होतं. वडिलांना सांगून ती वाचनालयातनं पुस्तकं मागवू लागली. सर्वस्व हरवलेली आशा पुस्तकं वाचते आहे म्हटल्यावर गुरुजी चांगली चांगली पुस्तकं पाटलांकडे देऊ लागले. दुःखात जीवनाला उभारी मिळणारं साहित्य वाचायला देऊ लागले, कारण त्यांनाही आशाच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाबद्दल माहिती होती. एका दुःखी जीवाचं मन रमू दे आणि दुःख हलकं होऊ दे म्हणून प्रसंगी ते स्वतः पाटलांच्या घरी येऊन आशाची भेट घेऊन तिला पुस्तकं देऊ लागले, समजावून सांगू लागले. त्यामुळं आशाच्या मनाला फार बरं वाटू लागलं. तिच्या मनाला उभारी मिळू लागली. रोज ती पुस्तकं शेताकडे घेऊन जाऊन झाडाखाली बसून वाचू लागली.
आता वेळ आरामात निघून जात होता. विरंगुळ याचा एक खूप चांगला मार्ग मिळाला होता, जो ज्ञानात भर घालीत होता आणि वेळही मारून नेत होता. त्यामुळे उठसूट दुःखाचा बाऊ करून झुरत बसण्याला आळा बसला. महासागरात एक आधाराचा ओंडका मिळाला. त्याच्या आधारावरच तीर गाठण्याची एक नवी उमेद तिच्या मनात निर्माण झाली. मनात एक विश्वास जागला. रुक्मिणी पण रोज शेताकडे जाऊ लागली, पण तोच विषय मनात घेऊन ती सर्व शेत हिंडत होती. त्या विहिरीकडे मात्र जात नव्हती, ज्या विहिरीमुळे अख्खं जीवन दुःखी, भयान, भकास व विरान बनवणारी क्रूर घटना घडली होती. त्या विहिरीचं या जन्मात तरी तोंड पाहायचं नाही असं तिनं मनाशी पक्क केलं होतं. शेतात गेल्यावर ती जास्त काही बोलत नव्हती. शांता स्वतः बरोबर तिला बळजबरीनंच बांधाच्या कडेनं असल्या वरणाच्या शेंगा, भेंड्या तोडायला लावत होती. दोघी मिळून काहीतरी किडूक मिडूक काम करीत राहायच्या. आशा मात्र आंब्याच्या झाडाखाली बसून शांतपणे एखादं पुस्तक वाचत बसलेली असे. हे दृश्य रोज दिसू लागलं. बांधाला बांध लागून असलेले शेतबंधू हे दृश्य पाहून आनंदी झाले. आता मात्र खऱ्या अर्थानं हे घर रांकाला लागलं असं त्यांना वाटलं. संजय व उमेश न चुकता रोज कॉलेजला जात होते. पावसाळा आणि हिवाळा पण पाठीमागे पडला होता. या दोन्ही ऋतूतले वेगळे वेगळे सणही येऊन गेले. गावाकडच्या सगळ्या आठवणी मनात साठवून ते शिकत होते. प्रसंगी व्याकुळ होत होते. 9वी-10वीला शिकवणाऱ्या त्यांच्या आवडत्या शिक्षकांची वेळोवेळी भेट होत होती. ते त्यांना चांगलं समजावून सांगून प्रोत्साहित करीत होते. खूप अभ्यास करायला सांगत होते. त्यामुळं त्यांना एक मानसिक आधार लाभत होता. मनाला उभारी मिळत होती. मनातल्या स्वप्नांना बळकटी मिळत होती. 11वीची परीक्षा पार पडली. परीक्षेचा निकालही लागला. त्यांच्या उभारीला शोभतील असे त्यांनी मार्क्स मिळवले. 12वीचं वर्ष चालू झालं. 10वीला असताना 12वीचा अभ्यास हा 10वीच्या अभ्यासापेक्षा 4 पटीनं जास्त असतो, असं कुलकर्णी सरांनी सांगितलं होतं. 12वी हा 10वी नंतरचा जीवनातील दुसरा महत्त्वाचा टप्पा असतो, हे अमगेकर सरांनी सांगितलं होतं. त्यांनी सांगितलेलं कसं मनात घट्ट रुतून बसलं होतं. ते सगळं 100% खरंही होतं. 12वीचा अभ्यास करताना त्याची पावलोपावली प्रचिती आली. जीवनातल्या दुसऱ्या महत्त्वाच्या मोठ्या टप्प्याची 4 पट सांभाळताना त्यांची पुरेवाट झाली. दमछाक झाली. कारण 10वी प्रमाणात सगळं वेळापत्रक होतं. 10वी एवढाच त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळत होता, पण अभ्यास मात्र 4 पटीनं जास्त, आणि तो सुद्धा इंग्रजीतनं. तरीही मिळालेल्या वेळेत त्यांनी भरपूर अभ्यास केला होता. परीक्षा जवळ आली होती. 10वी प्रमाणेच यावेळी सुद्धा पगार देऊ नका, पण सुट्टी द्या, असं शेठना विनंती करून त्यांनी परीक्षेसाठी 1.5 महिन्याची सुट्टी घेतली होती. शेवटी एकदाची त्यांनी 12वीची परीक्षा दिली. 10वी प्रमाणेच 12वीच्या निकालाच्या दिवशी सुद्धा त्यांच्या मनात उचंबळून आलं. धडधडत्या हृदयानंच त्यांनी कॉलेजमध्ये जाऊन निकाल वाहिला. 12वीला पण ते कॉलेजमधनं प्रथम वर्गात नंबरानं पास झाले होते. सर्व सरांनी त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचा निकाल पाहून शिवाजीला व शेठना फार चांगलं वाटलं. दोघांची हुशारी व प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवून पास होण्याची जिद्द आणि चिकाटी पाहून शिवाजी तर खूपच प्रभावित झाला. त्यांनी सर्व स्टाफला पेढे वाटले. आत्तापर्यंत तरी सर्व गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडत आल्या होत्या. अर्थात त्यात त्यांची मेहनत होती, धडपड व तळमळ होती. एवढा मोठा प्रसंग घडून गावाघराला पारकं होऊन त्याने आपलं शिक्षण चालू ठेवलं होतं. सगळ्या आठवणींचा कोंडमारा सोसत मनाला एकाग्र करून 10वी व 12वी सारख्या बोर्डाच्या परीक्षा दिल्या होत्या. त्यांच्या या यशामध्ये शिवाजीचा नक्कीच सिंहाचा वाटा होता. त्यांचं नशीबही खूपच बलवत्तर निघालं, हे मात्र नक्की. कारण सर्व गोष्टी मनासारख्या घडून येण्यासाठी नशिबाची तगडी साथ असावी लागते. नशीब हा भाग मनुष्य जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. नशीब बलवत्तर असेल तर एका प्रयत्नातच एखाद्याचं काम बनतं, आणि चांगल्या नशिबाशिवाय एखाद्याचे 1000 प्रयत्नसुद्धा व्यर्थ जातात. 12वी नंतर आता FY BComचं वर्ष चालू झालं.
तीच समय सारणी, तोच दिनक्रम आणि तेच कामकाज. पण उच्च माध्यमिक शिक्षणात जे मराठी व हिंदी विषय होते तेही आत्ता बंद झाले. सगळे विषय इंग्रजीतनं चालू झाले. रोजच्याप्रमाणे दिवस उगवत होता, मावळत होता. पुन्हा पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. सगळे सण येत होते, जात होते. त्याच आठवणी आणि तेच दुःख. मन उदास व्हायचं. पण मनात बाळगलेल्या स्वप्नांसाठी मनावर दगड ठेवून ते सर्व काही झेलत होते, मागे ढकलत होते. पदवी अभ्यासक्रमातलं पहिलं व दुसरं वर्षही पाठीमागं पडलं. या दोन्हीही वर्षात त्याने आपल्या हुशारीला शोभतील असे मार्क्स मिळवले. आता मात्र जीवनातला अतिशय महत्त्वाचा तिसरा व मोठा टप्पा असल्या म्हणजेच TY BCom या पदवी अभ्यासक्रमातल्या शेवटच्या वर्षात ते आले होते. याच वर्षाच्या मेहनतीवर मिळवलेल्या मार्क्सवर दुसऱ्या चांगल्या नोकरीची संधी अवलंबून असणार होती. याच वर्षाच्या मार्क्सवर नोकरीच्या विश्वातली दालनं त्यांच्यासमोर उघडणार होती, खुली होणार होती. स्वप्नांची पूर्तता याच वर्षाच्या मार्क्सवर अवलंबून असणार होती. पदवी अभ्यासक्रमातलं पहिलं व दुसरं वर्ष ज्या त्या कॉलेजचे प्राध्यापकच पेपर सेट करून जे ते कॉलेजच परीक्षा घेत असतं, पण शेवटच्या वर्षी मुंबई विद्यापीठ पेपर काढणार होतं. नाव लौकिक प्राप्त प्राध्यापकांकडून प्रश्न मागवले जाऊन विद्यापीठ पेपर सेट करतं व परीक्षा घेत असतं. शेवटच्या वर्षी तर खूपच अभ्यास करावा लागणार हे जाणून ते सुरुवातीपासूनच अभ्यासाला लागले. मनातल्या सर्व संवेदना व भावभावना आणि शरीरातल्या रक्ताचा कण एकवटून जीवनातल्या या अतिमहत्त्वाच्या व अंतिम टप्प्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. सगळ्या आठवणी, सगळा कोलाहल, सगळं दुःख व सगळे विचार बाजूला ठेवून ते पूर्ण एकाग्रतेने अभ्यासाला लागले. शेवटी TY BComच्या वार्षिक परीक्षेची तारीख जाहीर झाली. शेठकडनं 2 महिन्यांची बिनपगारी रजा घ्यायचं ठरवलं. रजेबद्दल शिवाजीला त्यांनी समजावून सांगितलं. शेवटचं वर्ष आहे, चांगले मार्क्स मिळाले तर यांना कुठेतरी चांगली नोकरी मिळेल असा विचार करून तो स्वतः त्यांना घेऊन शेठ समोर गेला व शेठना समजावून सांगून रजा मंजूर करून दिली. दोघंही आनंदी झाले. 10वी 12वी प्रमाणेच TY BComची परीक्षा सुद्धा सरसकट सर्व विद्यार्थ्यांबरोबरच असते. परीक्षेचे फॉर्म भरून झाले होते. हॉल तिकीट मिळाली होती. यावेळीचं परीक्षा केंद्र महर्षी दयानंद महाविद्यालय हे होतं. परीक्षेचा दिवस उगवला. पहाटे उठल्या उठल्याच दोघांच्याही काळजात झर्र झालं. मनातली स्वप्न पूर्ण करणारी परीक्षा आजपासून चालू होणार होती. जीवनाला एक नवीन कलाटणी देणारी परीक्षा चालू होणार होती. दोघांच्याही मनाला सर्व काही ठीकठाक वाटत होतं. पेपरची वेळ 11 ते 2 अशी होती. सकाळी 10 वाजता त्यांनी जय्यत तयारी केली. शिवाजीचा व शेठच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले व ते परीक्षा केंद्रावर गेले. कॉलेजच्या बाहेर परीक्षार्थींचे नाव, नंबर व हॉल याची यादी बोर्डवर लावली होती. दोघांनीही स्वतःचे नाव, नंबर व हॉल नंबर पाहिला. संजयचा नंबर 208 नंबरच्या हॉलमध्ये तर उमेशचा 209 नंबरच्या हॉलमध्ये आला होता. दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि आपापल्या नंबरवर जाऊन बसले. पर्यवेक्षकांनी पेपर दिल्यावर 3 तास बसून पेपर सोडवला व आनंदानं ते हॉटेलवर आले. पेपर सोपा गेल्याचं त्याने शिवाजीला व शेठना सांगितलं. त्यांनाही आनंद झाला. असेच बाकीचे सगळे पेपर्स त्याने दिले. शेवटच्या वर्षाची परीक्षा सुद्धा एकदाची संपली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.